आपला जो देह आहे हे 3 सत्वाचा आहे. बर सत्व रज तम. मनुष्य रूपामध्ये आल्यानंतर परमात्म्याचाच एक अंश आपल्यामध्ये आहे. हो की जन्म का घेतो माणूस? तर आपल्याकडे तुकाराम महाराजचा अभंग आहे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. गीतेमध्ये हृदय तिष्ठती असं म्हणतात. तर तुला जर त्याला शोधायचं असेल ते वर जायला पाहिजे, त्याला शोधायला पाहिजे. आणि तो कुठे आहे? हृदयात आहे. प्रारब्ध माझे सहसा कळेना. हो हे 2 शब्द आले, सहसा कळेना. बरोबर. म्हणजे सहसा ना, म्हणजे मे बी और मे नॉट बी. नमस्कार. आजच्या अभिज टॉक या आपल्या पॉडकास्टच्या शोच्या एपिसोडमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण एका वेगळ्या विषयावर वेगळ्या पद्धतीने संवाद साधण्यासाठी एक विशेष पाहुणे आमंत्रित केलेले आहेत. तर त्यांची ओळख करून द्यायची म्हणजे संत साहित्य अध्यात्म याचे मोठे अभ्यासक आहेत ते. त्याचबरोबर भगवद्गीता ज्ञानेश्वरी यांचे उपासक आहेत. आणि सर्वात मोठी उपलब्धी म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांची त्यांच्यावर कृपादृष्टी आहे. अक्कलकोटच्या जवळ बागेहळ्ळी या ठिकाणी त्यांचा स्वामींचा स्वतःचा मठ आहे. त्याचं स्थान महात्म्य असं आहे की तिथे प्रत्यक्ष स्वामी आणि साईबाबांचं वास्तव्य आहे. अशा ठिकाणी ते नित्यनेमाने जाऊन त्यांची समर्पित वृत्तीने सेवा करतात आणि त्या अनुषंगाने त्यांच्यावर अत्यंत मोठी कृपादृष्टी आणि अध्यात्माचं अत्यंत मोठं महात्म्य आणि स्थान त्यांनी प्राप्त केलेलं आहे. तर आज मला विशेष आनंद होतोय की ते अशा पद्धतीने आपल्याशी आज संवाद साधण्यासाठी इथे आलेले आहेत आणि अनेक विषयांवर ते बोलू शकतात. पण आज आपण एक वेगळा विषय घेतलाय, मनुष्य धर्म, मनुष्य जन्म आणि त्याचं प्रारब्ध आणि नित्यकर्म या विषयावर आपण त्यांच्याशी आज संवाद साधणार आहोत. काका, तुमचं मनपूर्वक स्वागत. आणि आज तुम्ही या विषयावर आमच्याशी बोलायला आलेले आहात, तर त्या पद्धतीने आज तुम्ही वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन करणार आहात. तर मनुष्य धर्म आणि मनुष्य जन्माला आल्यानंतर त्याचं प्रारब्ध हा विषय आपण आज घेतलेला आहे. तर सर्वप्रथम तुम्ही तुमच्या आजच्या या पॉडकास्टच्या एपिसोडच्या या भागात येऊन तुम्हाला कसं वाटतंय याविषयी थोडंसं सांगा आणि मग आपण गप्पांना सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. गुरुदेव. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. आज खरं खूप छान वाटतंय. आपल्या बऱ्याच दिवसाची इच्छा आज पूर्ण होते. हो अभिशी बोलायचं आणि आपण संवाद साधायचा हा आपल्या बऱ्याच दिवसाचा विषय होता. अगदी. पण आज तो प्रत्यक्षात उतरलाय. आणि वैशिष्ट्य म्हणजे गुरुवार आहे. सगळं गणेश दत्त या कृपेतूनच हा प्रसंग जुळून घडला आलाय असावा, सगळं. असं मला वाटतं. अगदी बरोबर. आणि ह्या प्रसंगाला काहीतरी आपल्याकडे एक सिद्धांत आहे बघा, की कोणतंही कार्य कारणाशिवाय घडत नाही. बरोबर. आजचं कार्य घडण्याला सुद्धा काहीतरी कारण नक्कीच महत्व आहे, ते आपण शोधू. पण बरोबर. तुम्ही जो मला आज विषय दिलेला आहे बोलायला, बरोबर. खूप छान आहे. आपण त्याच्यावर विशेष सुरुवात करूया. महत्व सांगू आपण आणि हे सांगू. चाल. तर मी पहिले 1-2 प्रश्न तुम्हाला विचारतो, मग तुम्ही त्याच्यावर थोडंसं लोकांना तुमचं प्रबोधन करा. एक असं आहे की माणूस जन्म घेतो म्हणजे नेमकं काय करतो, त्याचा जन्म कसा होतो, का होतो, आणि जन्माला आल्यानंतर दुसरा प्रश्न असा आहे, जन्माला आल्यानंतर त्याच्या हातून जी कर्म घडतात, म्हणजे प्रारब्ध घेऊनच माणूस जन्माला येतो, त्याची जी कर्म घडतात, तर त्याचं जे कर्माचं फळ किंवा कर्माचा सिद्धांत आपण म्हणतो कर्माचं फळ आहे, तर ते कशा पद्धतीने माणसाला मिळतं आणि ते त्याचं फळ त्याला लगेच भोगायला लागतं, त्याची तीव्रता कशी असते किंवा त्याचं काही कालमर्यादा असते का, आणि त्याच्या बाबतीत त्याचा काही नियम आणि त्याच्या संदर्भातले काही गोष्टी असतील, तर आज आपण या विषयावर तुमचं उद्बोधन ऐकण्यासाठी आपण आज जमलेलो आहोत. तर तुम्ही त्याविषयी थोडं बोलावं. श्री गुरुदेव. गुरुदेव. आता बघा, पहिला आता प्रश्न खूप छान आहे की जन्म का घेतो माणूस? तर आपल्याकडे तुकाराम महाराजचा अभंग आहे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. बरोबर. तर वासना असल्यामुळे माणसाला जन्म घेतो. आता कसली वासना हा प्रश्न येतो. बरोबर. बरं, ती वासना माझी जन्मजन्मीची आहे का मागच्या जन्माची आहे, हा पण प्रश्न येतो. मग मागचा देह सोडताना जे तुम्ही
आयुष्यभर काय केलंय आणि मला काय व्हावं, मी काय बनावं अशी इच्छा असते, बरोबर. त्यावेळेला तो देह माणूस सोडतो. आणि देह, मी तुम्हाला माहिती की देह सोडला तर जीवात्मा आणि शिवात्मा आपल्याकडे जाऊन हो सांगितलं हो की परमात्म्याचाच अंश जरी जीवात्मा असला पण तो देहात बद्ध झाला, त्यामुळे देही बनतो. बरोबर. आणि देही बनल्यामुळे काय वाटतं, त्याला वाटतं की आपण मनुष्य रूपाचं घेऊ आता उदाहरण, बाकीचे जंतूचा आता विचार नाही करणार, कारण प्रत्येक प्राण्याला वेगवेगळ्या संस्था आहेत, त्या आहेत. अगदी बरोबर. जसं आहार निद्रा भय मैथुनंच, हे 4 गोष्टी हो. प्रत्येक प्राण्याला आहेत. पण मनुष्याला बुद्धी विशेष करून दिलेली आहे. कारण तो काय करतो, याचा बुद्धिगम्य विवेचन करू शकतो आणि त्याच्या ह्याच्यामध्ये बदल घडू शकतो. बरोबर. घडवायचा का नाही हा विवेकाने ठरवायचा. त्याचं जर मन सुसंस्कृत झालं असेल तर तो त्यावेळेला तो त्या पद्धतीने वागेल. बरोबर. आणि ते वागल्यामुळे काय होईल, कर्मफळ थोडं वेगळं होईल. वेगळं होईल. आणि मग हे कसं होतं की आता मला खूप आनंद एक झालाय आणि त्या गोष्टीचं मला खूप कौतुक वाटतं की तुम्ही हा प्रश्न मला आता का विचारला. आता तुमचं वय आहे, आपण जर पाहिलं आयुष्याचा संपूर्ण जर आराखडा पाहिला हो. तर ह्या पहिल्या उत्तरार्धामध्ये तुमची इतिकर्तव्य चांगली झालेली आहे. सगळे तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे घडलेलं आहे. तुमची रास सिंह आहे, त्यामुळे कुशल नेतृत्व हे तुमच्या अंगी आहे. तरीही आत्ता तुम्हाला हा प्रश्न विचारावा वाटतो. याच्या पाठीमागचा उद्देश काय हे मी तुम्हाला विचारतो. मग आपण पुढच्या विचार करूया. आता असं आहे की प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही टप्पे असे येतात की त्यामध्ये माणसाला वागण्या बोलण्यात बदल होत जातात बरोबर. आणि काही आध्यात्मिक बदल होतात, काही शारीरिक बदल होतात, काही मानसिक बदल होतात, काही आर्थिक बदल होतात. तर आयुष्याच्या या टप्प्यावर थोडंसं अध्यात्माच्या काही लोकांशी संपर्क आल्यामुळे किंवा काही गोष्टींची अनुभूती आल्यामुळे मला अशा प्रकारच्या गोष्टींविषयी कुतूहल वाटायला लागलं. आणि ते वाटत असताना तुमच्यासारखे सिद्ध पुरुष माझ्या आयुष्यात येत गेले आणि त्याचं शंका निरसन करण्यासाठी ईश्वरानेच त्याचे संकेत मला दिलेत की बाबा अशा पद्धतीच्या लोकांची तुझी गाठ होईल आणि तुझे प्रश्न त्याची उत्तर तुला मिळत जातील. तर आता आयुष्याच्या या टप्प्यावर मला साधारण या पद्धतीचे प्रश्न निर्माण होऊन तुमच्याकडे सारख्या लोकांकडनं मार्गदर्शन मिळण्याची ही आत्ताची वेळ ईश्वरानेच माझ्याकडनं साधून घेतली आहे असं मला वाटतं. म्हणून या टप्प्यावर जे तुम्ही म्हणालात की या आयुष्याच्या या वयाच्या टप्प्यावर हे प्रश्न, पण मग ते त्याचं कारणच ते असावं की काहीतरी आध्यात्मिक माझी प्रगती होत असावी किंवा त्याचे काही संकेत असावेत, म्हणून मला असे प्रश्न पडले आणि त्याच्यात तुमच्यासारख्या लोकांकडनं त्याची उत्तरं मिळण्याची शक्यता निर्माण झाली. खूप छान, खूप छान. धन्यवाद. बघा, ह्याच्या पाठीमागं तो शास्त्रीय मी कारण तुम्हाला सांगतो आणि ह्याच्या थोडं थोडं शास्त्रीय बोलतोय. हो हो, अगदी अगदी. ह्याच्यामध्ये फक्त समजून घेण्याचं महत्व आहे की मनुष्य रूपामध्ये आल्यानंतर परमात्म्याचाच एक अंश आपल्यामध्ये आहे. हो. म्हणजे ते काय तुम्ही पूर्णत्वाकडून ढगले जग हे जागे पूर्णत्व, पण ते काय आहे का, तेच आहे. पण जेव्हा तो देहात येतो तेव्हा देहातल्या रूपाने त्या ज्ञानावर आवरण निर्माण होतं. बरोबर. आणि तो म्हणतो मी देह आहे. हो. मी परमात्मा नाही, जीवात्मा नाही, तर मी देह आहे. मग मी जे करतो तेच यशस्वी होतो. माझ्या यशस्वीतेपाठीमागे माझीच बुद्धी, माझंच बळ आणि माझेच प्रयत्न हे आहेत, हो. असा त्याला समज समज होत राहतो. हा समज कुठपर्यंत येतो, सगळं व्यवस्थित आहे, पण एखाद्या वेळेला असं घडतं की मी हे नाही केलं पण मला मिळालं. बरोबर. मग त्यावेळेला काय होतं, तो थोडा वेगळ्या वाटचालीवर चालतो. ह्याच्यामध्ये ह्याचे 4 टप्पे आपल्याकडे सांगितलेले आहेत ह्याच्यामध्ये. बर. पहिलं बद्ध, बर. नंतर मुमुक्षु, साधक आणि सिद्ध. हो. म्हणजे त्या परमेश्वरापर्यंत जाणाऱ्या ह्या 4 पायऱ्या आहेत. अरे वा. मग पायऱ्या म्हणजे काय, की आता बद्ध म्हणजे काय, बद्ध म्हणजे मी अज्ञानाने बद्ध झालेलो आहे. मी परमात्म्याचा अंश आहे का, मला माहित नाही. असलं तरी ते ज्ञानाने अज्ञानाने गुंडाळलं गेलंय, त्यामुळे मला त्याची आठवण होतच नाही.
बरोबर. पण माझं काय होतंय, मी करतो, मी करते, ह्याच्यामुळं मला मिळालं, ह्याच्यात त्यांचा काय भाग आहे, त्यांची काय कृपा आहे, त्यांनी काय मला दिलंय, त्याचा विचार होत नाही. आणि तिथे मी केलं, मी आणि माझे पद त्याच्यामध्ये तो बद्ध होतो. आणि मग ते बद्ध झाल्यामुळं होतं काय, की माझ्यावर समाजाचे ऋण काय आहेत, माझे बाकी घराण्याचे ऋण काय आहेत, बरोबर. हे विसरून जातो. खरंच तुझ्यावर तुझे प्रेम आहेत कारण तुझा जन्म झाला, तर मागच्या जन्माचं तू विसरून गेलेला आहेस. बर. जन्म का झाला? कारण मागच्या जन्मामध्ये तुम्ही आता जेव्हा जन्मला, तेव्हा जन्मताच तुम्हाला काही सगळं मिळालेलं नाही. बाकीच्या लोकांनी मदत केली आणि तुम्हाला उभा केलंय. बरोबर. त्यात तुमचं कर्तृत्व काय आहे? काही नाही. काही नाही. पण तुमच्या मागच्या जन्माच्या संदर्भात ती माणसं भेटली, वरण भात घाल, तूप घाल, आणखीन हो. काही घाल, शिकव, बुद्धीने वाढवलंय, मग व्यवहारात करायला शिकवलंय. तुम्ही तुमच्या शिकलायत. म्हणजे काय झालंय? ज्ञान बाहेरून आलेलं नाहीये. तुमचं ज्ञान विकसित होत गेलेलं आहे. बरोबर. विकसित होत गेलं ते मग कोणामुळे होतं? तर त्या वेळेला ते गुरु मिळत गेले. अरे बरोबर आहे. आता तुम्ही शाळेत आहे, शाळेत गुरु आहेत. घरी आई-वडील गुरु आहेत, बाकीचे गुरु आहेत. बाहेर ठिकाणी शिकताय तिथेही गुरु आहेत. बरोबर आहे. त्यांनी तुमचं ज्ञान विकसित करून तुम्हाला त्या मार्गापर्यंत नेलंय. तिथे गेल्यावर करायचं काय? निर्णय तुमचा आहे. बरोबर. तिथून त्याची जर चांगली उडी घेतली, तर यशस्वी आहे. कच खाल्ली, तुमचं फळ तुम्हाला भोगणार आहे. पण हे करताना हीच लोकं कारणीभूत आहेत का? बरोबर आहे. तुम्ही जेवढे प्रयत्न करताय, तेव्हा तुमचा मित्रही करतोय. पण तुम्हाला जे यश लाभते त्याला आवडत नाही. सगळं तेच पद्धतीने चाललेलं आहे. बरोबर. मग हा विचार येतो, की मी प्रयत्न तेवढेच करतोय, तोही तेवढंच करतोय. माझ्यात एवढं कॅपिटल त्यांनी घातलंय, त्याला नाही मिळत, मला मिळतं. असं होतंच. मग का होतं? हा विचार करायला लागतो माणूस. त्याचे प्रयत्न करत नाही, तोही प्रयत्नच करतोय. त्यालाही तेच गाठायचं आहे, पण होत नाही. ह्याच्यामध्ये मग तो विचार असं घडतं का? मग ह्याच्या पाठीमागे ईश्वर संकेत असावे का? हा बरोबर. प्रश्न मनामध्ये येतो. बरोबर. आणि मग तो असं आहे, की मी जो प्रयत्न करतोय, पण माझ्या प्रयत्नाला अजून कोणातरी साथ आहे बरं का. ती त्याच्याकडे नाहीये. अगदी बरोबर. ही साथ कोणाची? ही शक्ती कोणची असली पाहिजे? माझ्यावर संस्कार झाले लहानपणी आई-वडिलांनी केलेले, गुरुजींनी केलेले. त्यामुळं मला त्या प्रसंगात आलं ना, तर मला धैर्य प्राप्त होतं. मग धैर्यात डगमगत नाही आणि मी निर्णय घेतो आणि तो पूर्ण होतो. मग ही शक्ती कोणची? याचा माणूस विचार करायला बरोबर. लागतो. म्हणून बद्ध ती अवस्था संपते आणि तो मुमुक्षकडे जातो. बर. मुमुक्षू. मुमुक्षू म्हणजे असं का घडलं? तसं का घडलं? ह्याच्या पाठीमागं काय हे आहे, तत्व काय आहे? मग असं केलं तर काय होतंय? हा विचार करायला लागतो आणि माझ्या प्रयत्नामध्ये त्या परमेश्वराचीही साथ आहे. मग तो परमेश्वर कुठं असला पाहिजे? हो. बरोबर आहे. मग ती मला भेटला काय नाही भेटला पाहिजे तो. मग भेटण्यासाठी मी काय करतो? मग मी प्रयत्न करतो. काय? अजून थोडी साधना करा. या साधनेने मला फायदा होतोय रे. बरोबर. माझ्या टेन्शन तर मला व्यवहारामध्ये आहेच. कुठेही नाही असं नाहीये. पण ते करताना मला रात्री महाराजांच्या पुढे बसल्यानंतर शांत वाटतं. रात्री मी शांत झोपतो. मग हे टेन्शन जातं कुठं? बरोबर. टेन्शन तिथंच आहे. पण त्याच्याबरोबर सद्गुरूची साथ आहे. बरोबर. त्यामुळे त्यातून तारून जातो. ह्या जर विचार करायला झाल्यानंतर आपल्याच विचारामध्ये, सद्विचारामध्ये फरक पडत जातो आणि तो मुमुक्ष त्या तत्वाकडे, परमेश्वर तत्वाकडे वाटचाल करू लागतो. हो. मग मुमुक्षु अवस्था हळू कमी होते आणि मग तो साधक बनायला लागतो. बरोबर. ती साधना आपण केली ना, अरे चांगलं वाटतं रे. मला टेन्शनच नाही. मग तो म्हणतो, "तुला रे एवढं कारभार आहे हे, तुझ्या चेहऱ्यावर काहीच वाटत नाही. तू प्रसन्न कसा, आनंदी कसा, सगळं कसं? तू काय करतोस?" नाही, मी घरी गेले ना, रामरक्षा म्हणतो, महाराजांचं स्तोत्र म्हणतो आणि दत्त महाराज माझ्याबरोबर आहेत, याची भावना मला होते वाह! क्या बात! आणि मग माझं सगळं संपतं. आणि मी सगळं सांगतो, की महाराज तुमच्यामुळे मी उभा आहे आणि हे सगळं तुमचं आहे. हो.
बरोबर. मग हे जर तुमचं असेल तुम्ही तर ते मला- करूनच घ्याल. हा, आणि मला काळजी करायचं कारणच नाही ना. बरोबर. मग माझं टेन्शन फ्री झालं आणि माझ्या मनातलं टेन्शन गेल्यानंतर करता करविता भगवंत आहे अशी भावना दृढ होते. मग ती साधना चालू होते आणि साधना करता करता तो साधक बनतो. साधक बनल्यानंतर काय होतं नंतर की हे कळते, मला अनुभव आहे. माझ्या ह्या मोठ्या प्रसंगातून मी वाचलो. काय वाचायचं कारण आहे? सद्गुरूंची. हो महाराजांच्या ह्याच्यातमध्ये एक गोष्ट मी तुम्हाला आता सांगतो हो. की लक्ष्मण कोष्टी नावाचा एक कोळी नावाचा एक माणूस होता. बर. तो समुद्र प्रवास करत होता, जहाजात बसत होता आणि इकडे महाराज अक्कलकोटला होते त्यावेळेला. बर. त्यांची महाराजावर भयंकर श्रद्धा आणि अचानक वादळ निर्माण झालं आणि वादळ निर्माण झाल्यानंतर ती जहाज होतं ते असं हेलकावे खायला लागलं आणि समुद्राचं पाणी जहाजामध्ये आलं आणि जहाज बुडणार. बर. सगळ्या लोकांचा आक्रोश चालू झाला, सगळं झालं. ह्याचाही आक्रोश चालू झाला, पण ह्यांनी सांगितलं माझे स्वामी अक्कलकोटला बसलेत, महाराज वाचवा. बरोबर. हा समुद्रात, महाराज अक्कलकोटमध्ये जवळ नदी पण नाही लवकर आहे तिथे आहे. ती ही परिस्थिती. महाराजांना ते ऐकलं महाराजांनी आणि महाराजांनी त्यांचा हात वर केला. वा. हात वर केल्यानंतर हातातून पाणी गळू लागलं. त्या लोकांच्या बकरीमध्ये लिहिलेलं बघ काय मध्ये हा प्रसंग लिहिलेला बकरीमध्ये. आणि बकरीमध्ये तर लोकांना कळे ना की महाराज हात वर करतात, पाणी हातातून काय पडतंय खाली, कसलं पाणी आहे. तर एक दोघं लोक होते, त्यांनी पाहिलं, अरे खारट लागते, खारट पाणी कसं पडेल, काही हात तर हातात आहे म्हणजे. मग ते सगळे झाल्यानंतर जहाज वाचतं, तो बाहेर येतो. मग सगळे लोक म्हणतात महाराज हात वर काय केला. अरे तो लक्ष्मण अडकलाय ना म्हणजे जहाजामध्ये, वा क्या बात. त्याला वाचवण्यासाठी मी करतो. सद्गुरु कृपा. सद्गुरु कृपा. अगदी बरोबर. साधकाची सद्गुरु कृपा झाली, महाराजांनी त्याला वाचवलं. तो तिथून निघाला किनाऱ्यावरून डायरेक्ट अक्कलकोट. म्हणजे निस्सीम भक्ती आणि समर्पण भावना याचं हे उत्तम फळ आणि त्यांना मिळालं. साधकांमुळे होतं. बरोबर. आणि त्याचा किती म्हणजे आता ते सांगायला नको. ती गुरूंवर दृढ विश्वास आणि तेवढी साधना बरं. आणि कुठल्याही परिस्थितीत गुरु आपल्याला तारणार. नेणार हे खात्री असल्याशिवाय या गोष्टी तारतातच. बरोबर आहे. आपल्याकडे दुसरं एक वाक्य आहे की महाराज नेहमी सांगायचे की काय, वटाच्या पारंब्या धरून राहा. बर. म्हणजे काय, वटवृक्ष आहे, त्याला पारंब्या आहेत. ते कितीही जन्म गेले तरी पारंब्या राहतात. वटवृक्ष अक्षय वृक्ष म्हणतात. हो. तो ह्या जन्मात असेल, पुढच्या जन्मात असेल तर, पण ह्या सद्गुरूचं बोध सोडू नको. तो तुझं बोध सोडणार नाही दिलेली आहे. म्हणून ते तुझं ठेव. तुझं ह्या जन्मी नाही, जन्मोनजन्मी तुझा ते उद्धार करणार आहे. बरोबर. ही भावना त्या पाठीमागची आहे. आणि मग जेव्हा ते इथे पोचला अक्कलकोटला आणि गेल्याबरोबर पायावर डोकं ठेवलं, मग त्यानं अरे लक्ष्मणा वाचला का. महाराज जोत सगळ्यांना आश्चर्य वाटतं, काय झालं. अरे त्यांनी सगळं सांगितलं, असं असं झालं की सद्गुरू. हा झाला साधक. बरोबर. साधकामुळे गुरु माऊली कृपा तुमच्या बरोबरच असते. आता त्या तिथे जहाजात त्यांना महाराजांची आठवण आली. महाराज अक्कलकोटमध्ये, महाराज त्याच्याबरोबर नव्हते का, हाका दिली बरोबर आला, नुसते आवाज दिला, आवाज झाला. हे जसं उदाहरण आहे तसं महाभारत द्रौपदीचं उदाहरण आहे. हो. द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळेला सगळे नवरे समोर होते आणि बलाढ्य होते, पण द्रौपदीला कोणाची आठवण झाली नाही. श्रीकृष्णाचीच आठवण, श्रीकृष्णाची आठवण झाली. आणि मग तिने हाका मारली, अरे ये कृष्ण. कृष्ण ये म्हटल्यानंतर ते सुरू झालं. प्रसंग आपल्याला सर्वांना माहिती, सगळ्यांना माहिती. ते झालं. मग द्रौपदीने त्याला विचारलं, तू इतके वेळ नव्हता का, आधीच का नाही आला. म्हणले तुला माझी आवश्यकता वाटली नाही. तुला वाटलं माझं नवरे वाचवतील, माझे सासरे वाचवतील, माझे मामा वाचवतील, कोणी आलेलं नाही. आणि तेव्हा जेव्हा तू मला हाका मारली तेव्हा मी धावून आलो. सद्गुरू. थोडक्यात गुरु सुद्धा
त्याला हाक मारण्याची वाट पाहतो. म्हणजे आणि खरंच माझी गरज आहे का? बरोबर. आणि साधकाच्या तीव्रतेवरच ते अवलंबून. गुरुची आहे. बरोबर. म्हणून साधकाने काय करायचं, साधनाच करायची. आणि साधनेमध्ये मी माझं पण विसरलंच पाहिजे. मी माझे विसरो, तू तुझे उपजो. तेव्हा तो मी पुन्हाचा भेद आहे ना, तो गळून जातो आणि मग तूच माझा रक्षक होतो, असं होतं. त्यामुळे साधक झालं आणि साधकाचा परिणाम म्हणजे काय? तो सिद्ध होतो. हो. सिद्ध म्हणजे काय? जसा गुरु आहे तसा तो होतो. याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे काय? हनुमान. रामायणामध्ये, अध्यात्मामध्ये तो प्रश्न आहे, की राम आता सगळं झालंय, सगळं निवांत बसलेत. राम मारुतीला विचारतात, "अरे हनुमंता, आपण इतकं सगळं पाहिलं, पण मला एक प्रश्न आहे, मी विचारू का तुला?" म्हणे, "विचारा." म्हणे. "मग तुझं आणि माझं नातं काय रे खरं?" वा. प्रश्न रामाला विचारलाय, मारुतीला विचारलाय. मारुती म्हणले, "स्वामी, आपण प्रश्न विचारला, मी काय उत्तर देणार? आपल्याला सगळं माहिती आहे." "नाही नाही, तू सांग." म्हणे, मला तुझ्याकडून ऐकायचं होतं." ते म्हणले, "ह्याचे 4 प्रकार आहेत माऊली." म्हणले, "पहिला, तुम्ही स्वामी, मी चालक, हा पहिला प्रकार. तुम्ही गुरु, मी शिष्य, हा दुसरा प्रकार. तिसरा प्रकार काय आहे? तुम्ही आणि मी एकच आहे, एकतत्व. एकतत्वात आहे. आणि तुम्ही एकच आहे, हा अद्वैत सिद्धांत आहे. मग तुम्ही तोच मी तोच तुम्ही, असा इतकी प्रकार एकात्मता त्याच्यात आहे. झाले. मग कोण झालं? मारुती रामाचा अंशच झाला. हो. म्हणून रामरक्षामध्ये काय आहे? रामरक्षाच्या ह्याच्यामध्ये सांगितलं, हनुमान कीलकम. बरोबर. जे रामरक्षाचं मंत्र तुम्हाला शरीरात असेल ते किल्ली कोणची? हनुमान. भक्ती हीच रामाची किल्ली आहे. असं झाल्यानंतर तो तिथे होतो आणि मग तो सिद्धच बनतो. म्हणजे देव आणि भक्त याचं नातं बिघडून जातं आणि अद्वैत सिद्धांतामध्ये दोन्ही एकच दोन्ही होतात. एकच रूप होतं. एक जीव होतात. ही साधकाची प्रसिद्धी. तुम्ही आता ह्या स्टेजला आलात म्हणजे हळूहळू तुमची प्रगती त्या दृष्टीने होते, असा माझा अंदाज आहे. कारण आता कसं आहे, की तुम्ही सगळ्या आयुष्याच्या सगळ्या भागामध्ये तुम्ही हिंडलायत, बाकी सगळं बरोबर. झालंय. परमेश्वर कृपेने तुम्हाला सगळी साथ मिळाली. पण खरी साथ कोणाची? गुरूंची आणि ईश्वराची. मग त्याचा शोध करण्यासाठी तुम्ही हे प्रयत्न करतात, त्याबद्दल कौतुक करावंसं वाटतं. आणि धन्यवाद. तुम्हाला तुमच्या कार्यामध्ये शुभेच्छा चिंततो. अगदी आणि अगदी. त्यामुळे आपण आता पुढच्या प्रश्नावर वळूया. आता हा जन्म आपण वासनेच्या संगे कसा लागतो? आता वासना म्हणजे काय? तर वृत्ती. आता वृत्तीमध्ये कशी निर्माण होते वृत्ती? याच्यात थोडं शास्त्रीय आपण विचार करतो ना. हो. मी गप्पा मारतोय, पण हे गप्पा हवेतल्या नसल्या पाहिजे. त्याच्या पाठीमागे काहीतरी शास्त्रीय कारण पाहिजे. शास्त्रीय कारण पाहिजे. ते तुम्हाला कळलं पाहिजे. पुराव्यासह पाहिजे. हां, कळलं पाहिजे, की मग खरंच आहे का असं? तर जोशी काका येऊन 4 गोष्टी सांगून गेले. 4 गोष्टीचं एंटरटेनमेंट झालं, मला बरं वाटलं. उद्या काय? मी ह्या मार्गाने चाललंच पाहिजे. बरोबर आहे. मी हे तुम्हाला सांगतो का? कारण माझा अनुभव आहे. मी पुण्यात 1974ला पुण्यात आलेलो आहे. खेडेगावातला माणूस आहे. मला काही माहीत नाही. माझ्याकडे काही लेंगा शर्ट घालून आलेला माणूस आहे. माझ्याकडे काही नव्हतं. पण इथं आल्यानंतर गुरुकृपा झाली आणि मला सगळी माणसं भेटत गेली. पुण्यामध्ये पैसे मला मिळालेत, केव्हा नाही. पण पैशापेक्षा प्रेम जास्त मिळालं. हो. लोकांनी खूप प्रेम केलं क्या बात. आणि या प्रेमामुळे एक गोष्ट मी शिकत गेलोय. आणि मला इतके गुरु भेटले. आमचे दादा धोत्रे, दादासाहेब धोत्रे हे माझे परम आध्यात्मिक गुरु. त्यांची 80 वर्ष सेवा आहे महाराजांची. बापरे. वयाच्या 5व्या वर्षी ते विहिरीचं पाणी काढताना 40 फूट खोलीमध्ये पडले अरे आणि बापरे. महाराजांनी त्यांनी हातावर घेतलंय त्यांना 5 वर्ष फुटायच्यामध्ये. असे गुरु तुम्हाला लाभले. हो. म्हणजे अक्षरशः अमृत वर्षाव तुमच्या नाही, खरंच आयुष्यावर झाला. त्याबद्दल मी माझ्यावरच धन्य मानतो. कारण त्यांनी खूप कृपा केली. मी आणि आमच्यासोबत दोघे जात असत आणि ते इतके प्रेम करायचे, भयंकर. आणि सगळं समजून सांगायचे. आम्हाला त्यावेळेला नव्हती. कारण आम्ही त्यावेळेला फार लहान, म्हणजे हे होतं, विकसितच नव्हती ना बुद्धी.
पण त्यांच्या संगतीत राहून एक एक शिकायला लागलं. बरोबर. तर दादा आमची एक गोष्ट उदाहरण आम्हाला द्यायचं की भगवंत कुठं राहतो रे? बर. हृदय तिष्ठती, गीतेमध्ये हृदय तिष्ठती असं म्हणतात ते. मग तो करतो काय हृदयात राहून? यंत्रवत फिरवतो. म्हणजे काय? म्हणजे हा प्रश्न गीतेमध्ये आहे. हो तो हो. मग तो काय करतं की कळसूत्री बाहुले आहेत, असं तुम्ही आता ज्या 5 बांधलेले दोर त्यांची, खाली बाहुल्या दिसतात, वर दोरी आहे, तो हलवतोय. मग राणी राजावर अंगावर उडी मारते, तो सैनिक हो. त्याला मारतोय, असे विविध घडतंय, खेळ विविध दाखवतात. खाली दिसतंय. पण ह्याचा मूळ सूत्रधार कोण आहे? तो आहे. तर तुला जर त्याला शोधायचं असेल ते वर जायला पाहिजे, त्याला शोधायला पाहिजे. आणि तो कुठे आहे? हृदयात आहे. प्रत्येकाच्या हृदयात तो आहे. आणि बरोबर. हे शोधण्याचं काम तू कर. हे दादांनी आमच्या मनावर बिंबवलं ठसवलं. आणि मग ते सुरू झालं. कारण ह्याच्यामध्ये कसं की आमची जी ही परंपरा आहे ही गुरु परंपरेच आहे. हो बरोबर. दादांचे वडील होते, त्यांचं लग्नही बाळकृष्ण महाराजांनी लावलेलं आहे. वा. बाळकृष्ण महाराज सुरतकर, बाळकृष्ण महाराज सुरत दादर मठ, दादर मठाचे त्यांचे गुरु तात महाराज, प्रत्यक्ष स्वामींचेच ते. स्वामींच्या समवयी. आणि स्वामींनी त्यांना शिवरूपात दर्शन दिलेलं आहे. वा. मी कल्याण, मी शिव, सगळं. आणि ते चालू झालं. म्हणजे मध्यंतरीचा काळ असा गेला की जेव्हा हे तरुण होते बाळकृष्ण महाराज, ते संस्कृतचे प्राध्यापक होते, सगळं शिकले. आणि मग त्याच्यावर आर्य समाजांचा मोठा पडगा बसला की मूर्तीपूजा काय करायची? नाही करायची, मी मूर्तीपूजा करणार नाही, स्वामींच्या प्रतिमा पूजणार नाही, हे करणार नाही. आणि हे सगळं ते असं ते थोडं वेगळ्या वातावरणात आले, मुंबईला आले. आणि मुंबईला आल्यानंतर त्यांच्या काकांना वाटते की हा मुलगा करतो काय, आणि मग ह्याला कोण जागेवर आणणार? भरकटल्यासारखं झालंय थोडं. बरकरकडे चाललं होतं. आणि मग ते तात महाराजांकडे गेलेत. तात महाराजांना सांगितलं, अरे आमचा असं बाळकृष्ण असं करतोय, काहीतरी करा. तात महाराजांनी समाधी लावली आणि सांगितले की ढुंगणाला पोळेपर्यंत यांनी पत्रावर बसून साधना केली, स्वामींचं नाव घेतलंय, स्वामी त्याला सोडतील कशी? नाही सोडणार. हे बोलले महाराज बोलले. आणि मग त्यानंतर टोटल बदलले आणि बाळकृष्ण महाराज हे उपासक झाले. ते किती? तर खूप मोठे उपासक झाले. संसारी होते, लग्न लावलं होतं, बाकीचे प्रोफेसर होते. बरं, गुजराती ब्राह्मण, गोरा पान रंग, प्रभुत्व सगळेवर, इंग्लिश संस्कृत भयंकर प्रभुत्व. त्यामुळे सगळे लोक यायचे. आणि मग इतकी उपासना झाली की महाराजांनी स्वप्न दृष्टांत दिला. वा. त्यावेळेला महाराजांनी देह ठेवलेला होता. तरी सुद्धा देह ठेवला तरी दिलं. आणि सांगितलं की तू अक्कलकोटला ये. बर. अक्कलकोटला आल्यानंतर तुझ्यासाठी मी कॉट आणि माझे कपडे सगळे ठेवले, तू घेऊन ये. म्हणून हे गेले. हे स्वप्न पडलं ह्यांना. अक्कलकोटला गेल्यावर कोणाला माहिती? वटवृक्षामध्ये जे आता हे बांधले ना, हो, तिथे जी कॉट आणि ते ठेवलेलं आहे. हा नाही, ते झाडावर ठेवलं होतं, बांधून ठेवलं होतं. बर. हा. आणि तिथे जे हे ज्या मुख्य मंडपन जे बांधले ज्योतिबा हो म्हणून, हो. ते ज्योतिबा तिथे सेवा करत होते. बर. ज्योतिबांच्या स्वप्नात महाराज गेले. तरी तो गुजराती ब्राह्मण येईल बरं का, त्याला देऊन टाकाय सगळं वरचं. म्हणलं ठीक आहे महाराज. हे तिथे गेलेत, त्यांना स्वप्न पडले. बरं, ब्राह्मण असल्यामुळे मागण्याचं याचिक नाही, जायचं दर्शन करायचं आणि यायचं. ज्योतिबांनी त्यांना विचारलं, तुम्ही गुजराती ब्राह्मण का हो? म्हणले, कसं काय, तुम्ही काय प्रश्न विचारला? नाही म्हणले, महाराजांनी मला हे सांगितले, हे सगळं तुम्हाला द्या म्हणून. अमानत तुम्हाला द्यायची. हो. आणि म्हणले, मला पण स्वप्न पडलेलं आहे की हे तू घे म्हणून. वटवृक्षावर ठेवलेली पलंग आणि कपडे खाली काढलेत आणि ते दिलेत. बरोबर. पादुका, अंगारखा, लंगोट, टोपी आणि
पादुका आणि पलंग, पलंग सकट म्हणजे चादर बिदर सगळी दिली. बापरे. हे सगळं घेऊन ते आले. कुठं आले? दादरला, मुंबईला आले. आणि मुंबईला पादुका ठेवल्यात, बाकी सगळं सुरतला नेलंय. आणि सुरतल्या मठामध्ये आजही तुम्हाला पाहायला पाहायला मिळेल. मिळेल. प्रत्यक्ष स्वामींनी वापरलेलं. हे मावर गुरुची कृपा. गुरुची कृपा. बरोबर आहे. जन्मोन जन्मी तुम्हाला सांगितलं. गुरुचे ऋणानुबंधच असतात. हा, त्यामुळे होतं सिद्ध. बरोबर. ते सिद्ध झालं की मग त्या दोघं एकच झाले. तर थोडक्यात मनुष्य जन्माला आला तर त्याची कार्य कर्म तो करत राहतो, बरोबर. परंतु त्याच्यावर जर गुरुकृपा असेल तर तो त्या कर्माच्या भोगापासून तो थोडी का विना तीव्रता त्याची कमी होण्यात तो यशस्वी होतो. बरोबर. परंतु त्याची जर म्हणजे मला जे समजले तुमच्या हो. बोलण्यातनं, आणि त्याची जर वर्तणूक किंवा त्याचे जे कर्म ही त्याला सुसंगत नसतील आणि ती वेगळ्या वाटेने जात असतील तर त्याला त्याचे भोग हे ताबडतोब भोगायलाच त्या पद्धतीने भोगायला लागतात. तर हे करत असताना तुम्ही मागे एकदा बोलता बोलता मला काही गोष्टी बोलत होतात. दशरथाचे एक उदाहरण दिलं होतं किंवा अशा पद्धतीच्या 2-3 गोष्टी तुम्ही मला सांगितल्या होत्या की ते कर्म आणि त्याची एक शब्द आहे त्याला की 3 प्रकारचे, हा. आणि तर त्याच्याविषयी मला जरा थोडं जाणून घ्यायला आवडेल. लोकांनाही त्या गोष्टी म्हणजे त्याचं नाव आणि त्याचं उदाहरण बरोबर. असं जर देऊ शकलात तर फार बरोबर. छान होईल. नाही. आता हे बघा, आपण आता हा विचार केला, साधकचा सिद्ध झाला, पण सगळ्यांनाच हे भाग्य लागतं का? नाही. नाही लागत. मग त्याचं बाकीच्यांचं होतंय का? प्रत्येकाचा प्रवास चालूच आहे. त्या प्रवासामध्ये कोण भेटतं आणि कोण भेटत नाही हा प्रश्न आहे. बरोबर. तुमचे विचार जर चांगला असेल, आपलं नियम एक, कर्म तसं फळ. हो, अगदी बरोबर. पण कर्म करताना जर तुमचं मन सुसंस्कृत असेल, तुमच्यावर सद्गुरूची कृपा असेल, तर योग्य मार्गाने जाता. कदाचित माझ्याच हट्टाने मी विपरीत रस्त्याला जातो. म्हणजे जी काय त्रिपदी आहे हो वासुदेवानंदची, हो. तव पदरी असता आता आता बर. अडमार्गी पावलं पडता. पुन्हा मार्गावर आणणार कोण आहे? तूच आहे. तूच आहेस. बरोबर. तुझं विना न तुझे तुझा त्राता, असं त्यांनी म्हटलेलं आहे. बरोबर. तर हे दत्त संप्रदायाचं मुख्य वाक्य आहे की तुम्ही भरकटले, फिरून फिरून तुम्ही तिथंच हा, येऊन भरकटलेत, तरी भरकटले असताना सुद्धा महाराज तुला त्या पदावर आणतात मूळ पद. आणि पुढे वाटचाल चालू करतात. म्हणून काय काय महत्वाचं आहे? साधना करा, साधनेत राहा. मग कसं करायचं? त्या नवविधा भक्ती असतात. आणि मग प्रत्येकाचा जन्म जो होतो ना, हो. त्याला होण्याचा पाठीमागं मागच्या वेळा मला आपण सांगितलं की वासनेतून होतो. तर वासना म्हणजे काय? एकच वासना असती का? बरीच वासना असतात. हो. जशी कर्म तशी वासना असतात. आणि त्या वासना म्हणजे तुम्ही आता जन्म आणि मरण या 2 अवस्था आहेत. हो. आता गीतेमध्ये ह्याचे जास्त विवेचन खूप केलेले आहेत ह्याच्यामध्ये. आणि मग त्यांनी सांगितलं काय की जन्माला येण्याआधी तो असतोच, बर. मेल्यानंतरही तो असतोच, मध्ये प्रगट होतो. हो, असं आहे. हा, आता मी आहे, मी पूर्वी नव्हतं का? होतो कुठल्या तरी वेगळ्या रूपात असाल असेल, पण आहे. पण मी आहे. मी मेल्यानंतरही मी मरणार आहे का? नाही. त्या कुठेतरी आयुष्यातला असणार. देह गेला पण तो कुठल्या तरी कुठेतरी रूपाने असणार. तो अस्तित्वात आहेच. मी आज तुम्हाला दिसतोय, तुम्ही मला म्हणता पद्माकर. बरोबर. का? पद्माकर नाव मला ठेवलेलं आहे. मी पद्माकर नाही, नाव दिलंय तुम्हाला. दिलंय. कारण आय एम परफॉर्मिंग ॲज पद्माकर. बरोबर. मी कोण आहे? मी त्या परमेश्वराचा एक अंश आहे. आणि माझ्या प्रारब्धानुसार जे काय भोग आहेत ते मला भोगवायचे. दत्त संप्रदायामध्ये महाराजांनी दत्तांनी जोपर्यंत तू तुझे भोग भोगत नाहीस तोपर्यंत तुला मोक्ष नाही. मोक्ष नाही. त्याला उदाहरण गुरुचरित्रातलं 3रा अध्याय. पहिले 2 नाव हे सोडून द्या. आणि 3ऱ्या अध्यायात ते सांगतात की दीपका, हो, त्याची परीक्षा घ्यायची असते हो, की मला कुष्ठरोग होणार आहे, काशीला जाणार आहे, तू माझा सांभाळ करशील का? दीपक म्हणतो हो. हो. पण दीपक एवढं करतो की प्रत्यक्ष शंकर तिथे येतात आणि दीपका तुझ्या सेवेवर मी प्रसन्न आहे, काय वर मागू मला? हो, थांबा, मी गुरुजींना विचारून येतो. मग गुरुजींकडे जातात. ते शंकर आलेत आणि ते विचारतात काय वर देऊ? गुरुजी रागवतात. अरे तू करतोस काय म्हणे? माझे भोग भोगण्यासाठी मी इथं आलोय
आणि त्यांनी वर दिला मला ते मुक्त आत्ता करतील. हे उरलेले भोग कधी भोगायचे? बरोबर. जर मी भोगले नाही तर पुनर्जन्म आहे, मला पुनर्जन्म नको त्या आहे. चक्रात अडकायचं नाही, चक्रात अडकायचं नाही, मुक्त व्हायचंय. मोक्ष पाहिजे. त्याला सांग मला नको काही वर सांगतात, गुरुजींनी सांगितलं नको. शंकर जाऊन विष्णूला सांगतात. गंमत आहे, म्हणजे तुम्हाला माहिती येतं, पण मी हो. परत सांगतो. कारण विष्णू सांगतात, विष्णू होता असं कसं असेल, मी जाऊन बघतो. विष्णून पाहतात, विष्णू येतात, तर त्याला दीपकाला म्हणतात, मी प्रसन्न झालो. तुम्ही काय प्रसन्न व्हायला, मी काय केलं तुमच्यासाठी? मी तुमची सेवा केली नाही, तुमचं नाव घेतलं नाही, काय नाही, तुम्ही का प्रसन्न झाले माझ्यावर? ते म्हणले, तुझ्या गुरुसेवेमुळे मी प्रसन्न झालेलो आहे. तुला काय वर मागायचं तर माग. ते म्हणले, मी शंकरांना सांगितले की आमच्या गुरूंचं सगळं भोगल्याशिवाय त्यांना काही तर नकोय. सुटणं नाही आहे. मग ते भोग भोगल्याशिवाय ते मला काय सोडणार नाही, मी त्यांना काय सोडणार नाही आहे. त्यांचे भोग बघूनच द्या, त्या भोगातून ते झाले, मग आपण विचार करू. बरोबर. आणि विष्णू सांगतात, विष्णू त्यांना म्हणतात, मी येतो तुझ्या गुरुजींकडे. मग विष्णू तिथे जातात आणि पाहतात, आणि विष्णू दारात उभा आल्यानंतर हे गुरुजी असतात, ते सगळं जे ढोंग असतं, म्हणजे त्यांनी जे केलेलं हो, असतं कुष्ठरोगाचं. कुष्ठरोगाचं, ते टाकून देतात. बरोबर. आणि विष्णू नमस्कार करतात आणि म्हणे, काय मी तुमच्यावर प्रसन्न झालोय, हे सगळं गुरुकृपेचं फळ, साधनेचं फळ. म्हणून हा साधिकते प्रारब्धावर मात करण्याचा जो भोग भोगत नाहीत तोपर्यंत हे करायला लागतं. मग आपण आता हे जन्मकुंडलीमध्ये पाहिलं की जन्म आणि मृत्यू. जन्म 1 नंबर ग्रह, 12 नंबर ग्रह हे, तर 1 ते 12 याच्यामधला जो प्रवास आहे त्याला जीवन म्हणतात. त्याला जीवन म्हणायचं. म्हणजे मग हे मनुष्याच्या जीवनामध्ये काय आहे की तुम्ही जी केलेली कर्म आहेत त्याचा हिशोब द्यावा लागतो. त्याचा कर्म भोग तिथे आहे. अगदी बरोबर. प्रत्येकाचा भोग आहे आणि ते भोगल्याशिवाय त्यातून सुटका नाही. मग तुम्हाला कोण मित्र भेटणार, तुम्हाला भाऊ कोण भेटणार, तुम्हाला आई कोण भेटणार, वडील कोण भेटणार, हे सगळं ठरलेलं आहे. मग हे टाळता येतं का? म्हणजे हे सगळं नियोजित असतं. हे नियोजित असतं. हे टाळका असतं. कशामुळे नियोजित आहे? तुमच्या कर्मामुळेच. बरोबर. याला देव मध्ये कोणीही नसतो. तुम्ही जसं कर्म करता तसं होतं. जेव्हा सृष्टी निर्माण झाली तेव्हा ब्रह्मदेवाला वाटलं की आपण निर्माण करूया, म्हणून त्यांनी 4 पहिली मुलं निर्माण केली. हो. सनातन. आणि ते त्यांच्या संकल्पामुळे झाले, तर त्याच्यासारखेच झाले. हो, हो. ते म्हणले, आम्ही प्रजाच नाही का, मी तपश्चर्याला जातो. मग ब्रह्मदेव म्हटले, जीवसृष्टी निर्माण होणार कशी? कशी होणार? मग त्यांनी ते 7 ऋषी निर्माण केले, बाकी सगळं झालं. मग हो. बाकी जगात तुम्हाला माहिती आहे मग त्याच्या पुढे सगळं त्याच्यामध्ये. पण ह्या प्रत्येक जन्मामध्ये आपण पुढे पुढे जात असतो आणि आपल्या हातून काहीतरी घडत असतं. अवधानतेने नकळत हे ते सगळं घडत असतं. पण त्या कर्माचं फळ भोगायलाच लागतं ना. पण आता काही मग- कर्म हां आपली नकळत घडतात. हां. म्हणजे त्याच्यामध्ये आपलं अगदी म्हणायचं तर इंटेन्शन नसतं कोणाला दुखवायचं हो किंवा कोणाला मुद्दामून त्रास द्यायचा. काही कर्म ही आपल्या येता जाता अशी घडत जातात नकळत बरोबर. आपल्या हातनं, हो की तो आपल्या प्रारब्धाचा म्हणा किंवा त्यावेळच्या तो वेळेचा एक भाग असतो. बरोबर. आणि काही लोक तुम्ही मागाशी म्हणालात हो. तसंच, ज्यांच्यावर सद्गुरूंची कृपा नाही किंवा ज्यांना ईश्वरी कुठल्याही प्रकारचं बॅकअप किंवा पाठिंबा नाही, अशा प्रकारची लोक हे त्यांची कर्म ही चुकीचीच घडतात. बरोबर. तर त्याचा त्यांना हिशोब जो द्यावा लागतो. हो. तर हे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणजे आता नकळत घडलेला गुन्हा, हो मुद्दामून केलेला अपराध हो. आणि येता जाता परिस्थितीनुसार घडलेल्या काही घटना, बरोबर. तर याच्या आपण कॅटेगरी करू शकतो का? हो, तर याची त्याचं category- आपल्याला म्हणजे बरोबर. त्याची काही उदाहरण देऊ शकाल का? हां, की होता. नकळत घडलेला आपला अपराध आहे हं. किंवा मुद्दामून एखाद्याने त्रास दिलेला आहे किंवा एखाद्याने ती परिस्थितीच अशी निर्माण झाली की त्याला तसं वागावं लागलं, बरोबर. परंतु त्यामुळे दुसऱ्याची हानी झाली हानी झाली. किंवा त्यामुळे दुसऱ्याला त्रास झाला. तर याच्या हिशोब आता आपल्याला इथेच द्यायचा आहे. हो. तर तो कशा पद्धती, त्याचं काही उदाहरण किंवा अशा पद्धतीचं हा काही आहे का? आता बघा, आपण तुम्हाला सांगितलं की जन्म वासनेच्या संगी घ्यायला लागतो आणि जन्माला आल्यापासून त्याला प्रारब्ध भोगायला लागतो. हो. प्रारब्धाचे 3 प्रकार आहेत. बर. मंद प्रारब्ध, मध्यम प्रारब्ध आणि तीव्र प्रारब्ध. बर. 3 म्हणजे प्रकार. हे सगळ्या लोकांना मी सांगतोय की हां. आपल्याला हे प्रारब्धाचे 3 प्रकार आहेत हे सुद्धा माहिती नाहीये. हां म्हणजे ऍक्च्युली हे आज आपल्याला त्यांच्या माध्यमातून कळालेलं आहे
की प्रारब्ध हे आपण नुसतं प्रारब्धाचे भोग, प्रारब्ध अटळ आहे हा. हे सगळं माहिती आहे, पण प्रारब्धाला सुद्धा 3 प्रकार आहेत आणि ते कसे आहेत हे काकांकडनं आपण समजून हा. घेऊया. आता ते पहिलं मंद भाग्य म्हणजे काय, की तुमचं काही इंटेन्शन काही नसतं, तुमच्या मनात काही नसतं, पण घडतो अपराध. बरोबर. तुम्ही आता रस्त्याने चाललेत, तुमच्या पायाखाली 10 मुंग्या मेल्या. तुम्ही मुंग्या मारण्यासाठी चालले का? नाही, पण मेल्या. मेले म्हणजे ते जे गेलं ना, एखाद्याचा जीव गेला. गेला त्यांचा जीव, त्यांचा जन्म संपला. तर त्यांचे तुम्हाला ते पाप लागणार. बरोबर. पाप लागणार. हे जे मंद भाग्य आहे की युअर इंटेन्शन इज नॉट दॅट, पण हातून घडलंय, त्याला मंद भाग्य म्हणतात. बर. आणि ही मंद प्रारब्ध जे आहे ते उपासनेने, जपाने किंवा काही प्रायश्चित्त कर्माने जाऊ शकतं. म्हणजे तेवढी आपण जर तपश्चर्या हा, केली तपश्चर्या केली किंवा जप केला तर जातं. मग आपल्याकडे काय नाही, एवढे 11 माळा करा किंवा काही जे काही रोज एवढे करा, त्यांनी काय होईल? प्रारब्ध नासणार आहे का? नाही, प्रारब्ध होणार नाही, पण त्याचे परिणाम तुम्हाला तीव्रता कमी होते. कमी होते. म्हणजे भोगण्यासाठी माणूस तेवढा केपेबल राहतो. आता आले मंद. आता मध्यम भाग. मध्यम म्हणजे काय म्हणतात, की आहे आता आता आपलं माझं सांगतो, मला डायबिटीज आहे. बर. आहे ना, आहे. तो खाणारच आहे. मला गोड चालणार नाही. मला वाटतं खूप खावं गोड, नाही खाता येत. पण मी व्यायाम केला, गोळ्या केल्या, काही वर्ष ढकलू शकतो, आनंदाने राहू शकतो. हो. मध्यम म्हणजे त्यातून मी ताबडतोब मरणार नाही, काही मी आनंदाने त्यामुळे त्याच्या अनुषंगाने येणारे उपाय किंवा उपचार आपण जर केले केले, तर ती गोष्ट आपण टाळू टाळू शकतो किंवा शकतो. त्याच्यावर मात करण्याचे करू शकतो. हे झालं मध्यम. आणि तीव्र म्हणजे फटका बसणारच. बरोबर. आता तुम्हाला दिसतोय समोर खड्डा आहे, तुम्ही किती ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला तरी ती चाक खड्ड्यात गेलं. जाणार आहे, गाडी उलटी होणार. पण बाकीचं सुदैवाने किंवा उपासना चालू असेल तर तुम्हाला डोक्याला मारवायची, पाठीला हाताला किंवा पायाला हाताला लागेल, काय होईल, हात फ्रॅक्चर होईल, जीव वाचेल. तीव्र भाग्य सुद्धा, प्रारब्ध सुद्धा असं त्याच्यावर कमी करता येतं. नामस्मरण किंवा सद्गुरू इतर ईश्वरी सेवेनी त्याच्यावर सुद्धा आपल्याला मात करता येऊ शकते. आता याचं एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो, जे 2 उदाहरण मी सांगतो तुम्हाला, हो. जे प्रत्यक्ष घडलेलं उदाहरण सांगतो. की आमचा अक्कलकोटला एक उत्सव होता. बर. आणि ते उत्सव झालं रात्री 12:30-1 वाजले सगळे आम्हाला उरकायला. कारण आमचे पुण्याचे लोक होते, काही लोक होते, अरुण केळकर, हो. बाकीचे हे सगळे होते. ते म्हणले नाही नाही, उद्या सगळे आम्हाला ऑफिसला जायला लागेल, मी 12-12:30ला निघतो. मी म्हणलं अरे नका जाऊ, थोडं रात्री पहाटे निघा, 2 तास जाऊ द्या, कारण ते थोडा वेळ गेले की तुम्ही थोडी विश्रांती घ्या, तुम्ही चाल. पण सोलापूरहून इकडे यायचे, म्हणजे टप्पा लहान नाही, मोठा आहे. त्यामुळे नाही आम्हाला सवय आहे ट्रॅव्हलिंग करायची. महाराजांच्या पाया पडा, निघा. आणि तुम्हाला सांगतो, सोलापूर म्हणजे ती सोलापूर 25-30 किलोमीटर ते गेले. मोहोळ क्रॉस केलं आणि मोहोळ क्रॉस केल्यानंतर त्या ड्रायव्हरला झोप लागली. अरे बापरे. झोपेत तो ड्रायव्हिंग करत होता, गाडी खाली उतरली रस्त्याच्या कडेला आणि पुढे वडाच्या झाडाला जाऊन असे मोठा चर होता, त्या झाडाला उभी राहिली. कोणालाही लागलं नाही, खरचटलं नाही, गाडीला काहीही नाही. आणि जेव्हा गाडी तिथं धडकली तेव्हा सगळे जागे झाले. पाहतात तर काय असं झालंय. पण कोणालाही खरचटलं नाही, महाराजांची कृपा. गाडी उलटी घेता येईना झाडाला. बरोबर. पण ही सद्गुरूपे मिळालं. मग एवढा मोठा अपघात होऊन सुद्धा सद्गुरू आत्म्या माणसाला साधं खरचटलं पण. आता हेच उदाहरण आपण रामायणामध्ये पाहू. हो. रामायणामध्ये दशरथ हो. हा त्यावेळेला युवराज होता, राजा नव्हता. आणि त्यावेळेला तो शब्दवेधी म्हणून प्रसिद्ध होता, की ज्या ठिकाणाहून आवाज येईल तिकडे बाण मारून ते मारायचं. आणि त्याची कोणी असेल तर मारायचं. शब्दवेधी.
आणि ह्या शब्दविधीच्या ह्याच्यामुळे त्याला इंद्राकडून बोलवणं आलं होतं की तू आमच्याकडे लढायला ये, आणि तो इंद्र स्वर्गात लढायला गेला होता. बर. पण त्याचा अहंकार त्याला एवढा झाला, मी शब्दवेदी आहे, आणि म्हणून तो एक दिवस तमस नदी आहे ना, शरयूच्या नदीच्या पलीकडे, हो तिथे अरण्यामध्ये शिकारीला गेला होता. हो आणि शिकारी, आम्ही लवकर गोष्ट सांगतो हो, अगदी अगदी. काय काय ते परत होते. मग ते शिकारीला गेला होता, आणि शिकारी गेल्यानंतर दिवसभर शिकारी मिळाले म्हणून रात्री शिकार केल्याशिवाय बाहेर घ्यायचं नाही घरी, हा नियम त्याचा होता. म्हणून ते एका झाडामध्ये लपून बसला. एक नदीचा म्हणजे ओझर होता, आणि तिथे रात्री पहाटे स्वापदं येतात, मग आपण शिकार करू असा त्याचा विचार होता. आणि त्यात पलीकडे श्रावण बाळ त्याच्या आईवडिलांना घेऊन तीर्थयात्रेला येत होता. हो. ते दोन्ही अंग म्हणजे अंग अपंग होते, दिव्यांग होते, आणि अंगात ताकद नव्हती, म्हणून तो त्यांना कावडीने घेऊन तो करत होता. एका ठिकाणी झोपडी लावली होती, झोपडीमध्ये त्यांना ठेवलं, आणि पहाटे तो म्हणला मी पाणी घेऊन येतो बरं का, म्हणून घागर घेऊन पाणी घ्यायला गेला. तो पाण्याला गेल्यानंतर पाणी करता करता घागरीचं तोंड लासल्यामुळे पाण्याचा आवाज आला, आणि आवाज आल्यानंतर त्यातून पाणी पण पडत होतं. तेव्हा दशरथाला काय वाटलं की हत्ती आला, कारण हत्ती जेव्हा पाणी पितो सोंडेनी पाणी वर घेतो ना असा टाकतो, निम्म पाणी खालीच पडते. सोंडे जेवढं पाणी आहे तेवढं जातं आतमध्ये, बाकी खाली पडतं, आणि आवाज येतो. आणि त्या आवाजाच्या दृष्टीने त्यांनी बाण मारला, आणि तो बाण एवढा जहर लागला की श्रावणाच्या हृदयाला बाण लागला. बापरे. आणि दशरथाला ऐकू आली किंकाळी. अरे म्हणले हे काय घडलंय, मनुष्याची किंकाळी आली. म्हणजे हे काय घडलंय, मी तर श्वापदाला मारलं, हे काय झालं. म्हणून तो जाऊन पाहतोय तर श्रावण बाळाला लागला होता, परंतु बाण विषारी होता, त्यामुळे अंग तर तडफडत होतं. आणि तो दशरथाला सांगतो की अरे हे बाण काढ, मला मरू देत तरी खरी, त्याचं तडफडून माझा जीव जाईल. मग तो काढतो, आणि मग तो विचारतो आपण. म्हणलं मी श्रावण आई वडिलांना घेऊन चाललेलो आहे, ते असह्य आहेत, त्यांना काही करता येत नाही, त्यांना पाणी आणण्यासाठी मी गेलो होतो, आता एवढं पाणी घेऊन त्यांना दे, ते या झोपडीमध्ये आहेत तिथे जा, पण त्यांना दिसत नाही सांग. राजा सगळं ऐकतो. अपराध झालाय हे माहिती आहे, पण हटकून मारायचंय म्हणून मारलेलं नाहीये, चुकून झालेलं आहे, चुकून झालेलं आहे, अजाणतेपणाने. अजाणपण झालं. आणि मग ते पाणी घेऊन ते जातात, आणि मग ते सांगतात कोणातरी आवाज येतो, त्यांना कळतं की कोणतरी आलंय. मग ते आई वडील विचारतात बाळा तू का बोलत का नाहीयेस आमच्याशी, रागवलाय का, सकाळी फार लवकर गेलंस म्हणून त्रास झालाय का तुला. हे सगळं आल्यानंतर त्याचं हृदय गळबळतं. दशरथाचाही राजा असला तरी ते हृदय गळबळलं, आणि मग तो म्हणतो मी तुमचा बाळ नाही, मी युवराज दशरथ आहे, मला माफ करा, माझ्या हातून तुमचा बाळ मारला गेलाय, तुम्हाला काय शिक्षा द्यायची असेल तुम्ही भोगायला तयार आहे, तुम्ही काही शिक्षा मला द्या. इतर ठिकाणी ह्याला ब्रह्महत्या म्हटलं गेलंय, पण बेसिक ब्रह्महत्या नाहीये. कारण श्रावण जे आहे, श्रावणाचे वडील हे वैश्य आहेत. बाकी म्हणजे ते ब्रह्महत्येचं पातक ते लागलं असं म्हटलं जातं, पण ते तसं नाहीये. तर मग ते सांगतात ते तपस्वी असतात, इतक्या वैश्य असले तर आपल्याकडे कुणी 3 संस्था आहेत माहिती आहे ना, ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य, हे 3च आहेत. आणि ज्यांना काही ह्याच्यातलं काहीही जमत नाही त्यांनी ह्या तिघांची सेवा करायची. जो सेवा करणार आहे तो शूद्र या जाती मोठा, शूद्र ही जात नाही आपल्याकडे. म्हणून आपण सांगतो नेहमी की आज जे शूद्र म्हणतात ना, शूद्र जातच नाहीये, तो पण तो आहे. आता मी ब्राह्मण आहे, सर्व्हिस केली, मी काय अध्यापन केलंय का, नाही केलेलं, मी कोण आहे, शूद्रच आहे त्या दृष्टीने. म्हणजे त्या परंपरेने माझा जे ब्राह्मण घराण्यात जन्म झाला ही गोष्ट सोडून द्या, पण मी कोण आहे, शूद्रच आहे, कर्मणिक शूद्र आहे, कर्मणिक शूद्र. मग तिथे ते काय म्हणतात, तुझ्या हातून चुकून घडलंय ना बाळ, तुला आम्ही शाप देऊ शकत नाही.
बापरे. श्रावणचे वडील म्हणतात. तर तू त्यांचा एकच सुद्धा कर. किती मनाचा हा. मोठेपणा आहे. कारण वैदिक आहे त्या सनातन धर्म आहे. सनातन धर्माची मुख्य तत्व ही आहे. हे लक्षात घ्या पहिलं. कारण म्हणून मी काय म्हणतो, रामायण जे ना ओरिजिनल रामायण वाचा. हे बाकीच्यांचं कन्व्हर्टेड रामायण वाचू नका, कारण ते प्रत्येकाच्या मताने काय आहे ते सांगतात. ते नका, असे मुख्य श्लोकान वाचा, त्यामुळे तुम्हाला मूळ ग्रंथ कळतो. आणि मग ते सांगतात की नाही आता ठीक आहे, त्या मुलाशिवाय मी जगू शकत नाही, तुम्ही एकच करा की मला तिथे घेऊन जा पडलाय ते. मग दशरथ त्याला घेऊन जातात तिथे. आणि मग ते सांगतात की हा बघा तुमचा इथे मुलगा पडलेला आहे श्रावण. श्रावण बाळ तोपर्यंत जीव धरलेला असतो. आई वडिलांना सांगतं की इथूनच माझा नमस्कार, माझी सेवा जी झाली ती तुमच्या चरणावर अर्पण करतो. पुढे परमेश्वर तुमचाच राहता. आणि तो प्राण सोडतो. मग ते दशरथाला म्हणतात की त्याला जसं केलंय ना तसे आमची गत करून टाकतो. दशरथ म्हणतो हे शक्य नाहीये, माझ्या हातून चुकून झालंय, मुद्दामून आता परत करू शकत परत नाही. मी करू शकणार नाहीये. तर म्हणले त्याची क्रियाकर्म तरी करशील का? हो करतो. मग चिताग्नी त्यांना देतात, अग्निदाह देतात. आणि अग्निदाह दिल्यानंतर हे दोघंही आई वडील असतात. ते म्हणले इथून पुढे आम्हाला ह्या जगण्यात अर्थ नाही, जीवनामध्ये अर्थ नाही, आम्ही त्यात समर्पण करतो अग्नीमध्ये. पण जाताना फक्त एकच सांगतात की जसा पुत्र वियोगामुळे आमचा मृत्यू आला ना तसा हा तुला येईल. हा शाप नाही, पण ही वस्तुस्थिती आहे. म्हणून राम वनवासात जातो आणि आणि दशरथाला पुत्रवियोग होतो. कर्माचं फळ. बरोबर. अगदी आपण म्हणजे लोकांना हे लगेच कळेल की काय घडलं, म्हणजे त्याचं रिफरकेशन काय पद्धतीची आली. हे असं असतं. त्यामुळे हे कळतं. तर आपला मुद्दा कसा आहे की प्रारब्ध कर्मावरून आपण येतो. मग आता हे करताना आपण काय करायचं, आपल्याला माहित नाही आपले काय मागच्या जन्मी त्याच्या जन्मी काय मी पापाचे डोंगर रचलेत का पुण्याचे, दोन्हीही भोगायला लागतं. पण आपल्याकडे सांगितलं पापाचं उच्चारण करणं किंवा पुण्याचं उच्चारण करणं हे दोघींनीही ते कमी होतं. हो. म्हणजे पुण्याचं उच्चारण केलं पुण्यच कमी होतं. अरे बापरे. तुम्ही आता म्हणले हो मी 10 लाख रुपये डोनेशन दिलं, पुण्य गेलं. त्याची वाच्यता म्हणजे जसं म्हणतात की दान हे या हाताचं त्या हाताला कळू नये, तसं आहे. मग त्याची नाही करायचं. आणि पाप बरं सांगितले हो माझ्याकडून हत्या झाली ह्याची, मला खूप पश्चाताप होतो, पापही कमी होतं. बर. म्हणजे नियम काय, दोन्ही उच्चारणे कमी होतं, हा नियम आहे. बरोबर. बघा म्हणजे त्याचं काय असतं, एक पश्चाताप होऊन बोलतं जातं आणि दुसरा अहंकाराने बोललं जातं. अहंकाराने बोलल्यामुळे पाप पुण्य कमी होतं. हो. आणि पाश्चातापाने बोलल्यामुळे पाप कमी होतं. कारण अर्थात मीपणा त्याच्यातनं डोकावतो. बरोबर. आणि ते देवाला चालत नाही. चालत नाही. मीपणा हा नसावा. म्हणजे आपल्याकडे हे प्रारब्ध आता आहे, आपल्याला माहित नसतं काय करायचं. आपल्या बरोबर काय हो सगळे प्रयत्न केलो, शेवटच्या राऊंडपर्यंत मी फर्स्ट होतो. पण ऐन वेळेला ते एमडीने काय केलं, माझं पत्ता कट झाला. बरोबर. होतंच. म्हणजे मी पण अनुभवलं. ह्याच्यात काय अर्थ, माझं प्रारब्ध कुठेतरी मला नडतंय किंवा माझ्यावरची कृपा किंवा महाराजांना काही वेळ करायचं असेल माझं, असा मी विचार करतो त्यावेळेला सांगतो. मी आता माझं म्हणजे नाही झालं सिलेक्शन हो, तर तुम्ही विचारणार काय तुझं एवढं सगळं पाठ करून गेलं होतं, काय झालं तुझं? तुझं म्हणत होतं ते खूप आवडलं. हो म्हणले सगळं आवडलंय. ते मला म्हटले म्हणजे शेवटी आम्ही दोनच, मी तुम्हाला माझं वजन सांगतो. मी कायनेटिकला फायनान्स मॅनेजर म्हणून सिलेक्शनला गेलो होतो. शेवटपर्यंत राहिलो आम्ही. आणि मी आणि नायडू नावाचा केरळचा एक मुलगा होता. आणि सगळं झालं. आता त्यांनी इतके किचकट प्रश्न विचारले, सगळ्यातून आम्ही पास झालो. आणि शेवटी मी आणि तो आम्ही शॉर्ट नोट हे झालं. आणि मग मला म्हणले थांबा आपण, तुम्ही दोघं थांबा. ठीक आहे म्हणलं. आणि सगळा राऊंड झाल्यानंतर शेवटी राऊंड कशाचा असतो, निगोसिएशन. किती पाहिजे. बरोबर. तर तेव्हा मी त्यांना सांगितलं की मला एवढं मिळतात, कारण आय एम एक्सपेक्टिंग 25% मोर दॅन दॅट. कारण ह्याचं एक 25% का, की 10% मला ऑलरेडी ते मिळणारच आहे पुढच्या वर्षी मला. बरोबर. मग आय हॅव टू लिव्ह दॅट जॉब अँड कम टू हिअर. मग मला थोडं डिफरेन्शिएट पाहिजे की नाही, तुम्ही सांगा. तर म्हणले हो बरोबर पाहिजे. तर म्हणजे तुमची डिमांड रास्त आहे, जस्ट वेट.
आणि तो दुसरा मुलगा होता, तर तो जॉबलेस होता. तर तो म्हणला, तुम्हाला किती पाहिजे? नाही, ॲज पर रूल्स तुम्ही जे द्याल ते द्या. तुमच्या नियमाप्रमाणे जे असेल ते. मग ते म्हणले, आम्ही एवढे देऊ शकतो. ठीक आहे म्हणले, आय विल ॲक्सेप्ट. बाहेर थांबा म्हणले. आणि मग तो नायडूचं त्यांनी सांगितलं, की मला नायडू असाच्या पगाराला ॲक्सेप्ट करायला तयार आहे. तू काय म्हणतोस? तर मी त्यांना सांगितलं, की ठीक आहे, तुम्ही काय यू कॅन सिलेक्ट हिम. मला जमणार नाही करणार. आणि मी बाहेर आलो, माझं सिलेक्शन झालं नाही. मला वाईट वाटलं. पण नंतर काय मला मी जेव्हा विचार केला असेल, की माझं न जाणं हे माझ्या साधनेमध्ये अडथळा आणला असता त्यांनी. म्हणजे कुठेतरी कुठेतरी ते फटका गेला म्हणून महाराजांनी हे केलं. तिथपर्यंत गेलंय ना, थांब, मागे ये. बरोबर. तुझं ही म्हणजे ही भविष्यातली जी काय तुमच्या आयुष्यातली मार्गक्रमणा होती ही. त्याच्यामध्ये तो अडथळा ठरू शकला असता, कारण पैसे नंतर कधी मिळणार? मिळाले असते. कारण मला ते समजा आपण तुम्ही म्हणले, की मी 25 मला ₹2000 जास्त मिळाले असते हो. त्यावेळेला. 2000 पण त्याच्या बदल्यात बरंच काही गमवावं लागलं असतं. किती गमवायला लागलं असतं. मला महाराजांच्या सेवेत केवढा खंड पडला असता. बरोबर आणि आहे. इथे मग तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो, 40 वर्ष मी सर्व्हिस केली. पण एकदाही अक्कलकोटला जाताना माझा MD किंवा कुणी मला अडवलेलं नाही. मी महाराज जगतो. म्हणजे थोडक्यात तुम्हाला अशा ठिकाणी नेऊन बसवायचं होतं की जिथे महाराजांनी त्यांची साधना अखंडपणे तुमच्याकडे चालत- करून घेण्यासाठी हो, अगदी. जे काय पूर्तता करायची होती ती करून मग तुम्ही त्यांना तशा प्रकारचं तुमच्या हो. आयुष्यात त्यांनी तो जॉब नियमित केला दिलं. आणि त्या पद्धतीने केलं. इव्हन आता म्हणजे मी काका, फायनान्स कॉफी मध्ये घ्या. होतो आणि फायनान्समध्ये असताना फायनल ऑडिट चालू आहे. हो. त्या ऑडिटरला मी सांगून जाते, की उद्या मी अक्कलकोटला चाललोय, तरी पण कधी तुझं काय करतोयस? तो सांगायचं, तू जाऊन ये. इतकं होतं गुरुकृपे. थोडासा शेवटाकडे येतो. आता आपले कर्म त्याची जे रिफरकेशन्स आहेत म्हणा किंवा कर्माच्या जी फळं आपल्याला आहेत तर ती धुतलं जाऊ शकतं का? आणि त्यासाठी आजच्या दैनंदिन जीवनामध्ये आज आपण ज्या परिस्थितीत राहतो, ज्या सामाजिक किंवा ज्या व्यावहारिक जीवनामध्ये आपण वावरतो, तर लोक असं म्हणतात की नामस्मरण हा सर्वावरचं औषध आहे. जप आहेत, व्रतवैकल्य आहेत, पोथ्या पुराणं आहेत किंवा अजून काही त्याच्यात उपाययोजना आहेत. तर खरंच असं आहे का की नामस्मरण किंवा जप केल्यामुळे, ईश्वराचे तुम्ही सतत आराधना केल्यामुळे तुमची जी कर्म आहेत ती धुतली जाऊ शकतात का? किंवा त्याचे जे भोग आहेत त्याची तीव्रता तुम्ही कंट्रोल करू शकता का? किंवा त्याच्यावर तुम्ही थोडंसं एक आपण काय म्हणू मुलायम हात फिरवून त्याची तीव्रता कमी करून तुम्ही ती भोगू शकाल इतपत ती थोड्या पद्धतीने कमी करू शकतो का? तर याच्यावर तुम्ही काय सांगाल? बरोबर. त्याच्यामध्ये बघा, रामदास स्वामींचे एक तुम्हाला त्यांनी सांगितलं, प्रारब्ध माझे सहसा टळेना. हो. हे 2 शब्द आले, सहसा टळेना. बरोबर. म्हणजे सहसा ना, म्हणजे मे बी और मे नॉट बी. हा, टळेना नाश करता येत नाही. म्हणजे जसं कर्म आहे तसं फळ भोगायलाच लागतं. पण सहसा शब्द आल्यानंतर देर आर चान्सेस म्हणजे गेट इट रिड्युस्ड. काहीतरी त्याच्यात होप्स आहेत. कमी करतं. मग हे काय कमी होतं आणि उपासनेने कसं कमी होतं? तर उपासनेने त्याची तीव्रता कमी होते. बरोबर. मला वाटतं, मला माहिती आहे माझा हात दुखणार आहे, मी तर दगडावर आपटलाय, आपटल्यानंतर दगडाचे मला संवेदना होणार आहे. पण मी म्हणतोय, अरे जप करताना झाले रे, जाऊ दे. आणि मी त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. माझं मन त्यात लागत नाही. शरीराचे भोग शरीर भोगतोय, बरोबर. पण त्याचा परिणाम मनावर होत नाही म्हणून मला जाणवत नाही. हो. मग तो काय होतं, ते परिणाम तर होणार, पण तो जाणवणं आणि न जाणवणं हे तुमच्या मनावर अवलंबून आहे. बरोबर. म्हणजे ज्या वेळेला तुमचं मन त्या साधनेमुळे किंवा घटनेकडे ईश्वराच्या- लागतं बरोबर. आणि त्याचे संवेदना तुम्हाला तुम्ही अहो माझं डोकं दुखतं असं. तुम्ही आहात, साधना आहे, पण तुमचं लक्ष कुठे आहे? इथं वेदना आहेत. मग नामाकडे लक्ष आहे का? नाहीये. अहो मनच लागत नाही. हो काय करू? डोकं दुखतंय. म्हणजे नामात न लागता माझ्या शरीरामध्ये माझं शरीरात लक्ष मन केंद्रित अडकलं झालं. आहे. बरोबर. त्यामुळे होतंय काय? कर्मभोग भोगायला लागतं. जर मी नामात अनुष्ठानात राहिलो, मी गायत्री पुनश्चरण करतोय की
हा 1,00,000 करणार, मग काही हो, जसं रामदासांनी केलं. तर ऊन एवढं डोक्यावर आलंय, पण मी करतोय, अंगावर चटके बसतेत, पण मला त्याची तीव्रता धडात नाही. नाहीये, कारण मी त्याच्यात आहे. शरीराला जाणारच शरीर. बरोबर. म्हणजे एका अग्नीमध्ये बोट घातलं तर बोट जाळणारच आहे. पण त्याचं दुःख मला होणार नाही. हा साधनेचा परिणाम आहे. हो. मग आता तुम्ही वेगवेगळे कर्म केलीत, घडते. तुमच्या हातून कळत नकळत इंटेन्शनली होतं. आता गुरुचरित्राचं तुम्हाला एक उदाहरण तुम्हाला सांगतो. तो राजा असतो, ब्रह्मराक्षस झालेला असतो. हो, हो. माहिती आणि आहे. ते ब्रह्मराक्षसमध्ये तो त्या म्हातारीला आणि म्हाताऱ्याला तो खाणार असतो. ती म्हातारी खूप विनंती करते, की "अरे मला का? माझ्या नवऱ्याला खाऊ नको." पण त्याला त्याची बुद्धी साथ देत नाही. त्याला ते पिशाच्यामध्ये तो ती कोणाची रिक्वेस्ट मानत नाही आणि तो ब्राह्मणाला खातो. ब्रह्महत्या घडते, पातक लागलं त्याला. पातक लागते आणि ती म्हातारी त्याला शाप देते, की "तू ब्रह्महत्या केलीस आणि जेव्हा तू ह्या योनीतून परत बाहेर येशील 12 वर्षांनी आणि आपल्या बायकोकडे जाशील, तेव्हा तुला हेच जाणवेल." 12 वर्ष त्याचा भोग संपला. तो परत राजा झाला. राणीकडे गेला. त्याला ते आठवायला लागलं, की ब्राह्मणीने मला शाप दिलेला आहे. बरोबर. मग त्यावेळेला गौतम ऋषी तिथे येत असतात. आणि मग त्याप्रमाणे तो सांगतो, की बाबा ह्या ब्रह्महत्येतून बाहेर पडण्यासाठी काय करायला लागेल? हे करा, ते करा. असं कोणी बरंच काय सांगतं. ते करतो. तरी ब्रह्महत्या सुटत नाही. आणि मग गौतम ऋषी जे येतात, त्याला सांगतात, की "तू कुठे जा?" तर गोकर्णाला जा. गोकर्ण. बरं. आणि गोकर्णाला महाशिवरात्री दिवशी बाहेर तिथं साधना कर आणि शिव येतील आणि शंकराच्या कृपेने हे सगळं नाही. त्यात दुसरी पण खोटं आहे, पण आता ते आपण सांगायचं नाही. कारण तिथे त्या उपासनेचं फलित, त्या कृत्याचं फलित, तो एवढी उपासना करतो की गुरु प्रसन्न होतो, शंकर प्रसन्न होतो आणि त्याला पापमुक्त करतो. वाह! क्या बात है! आणि पापमुक्त केल्यामुळे काय? सहसा टळेना, त्याचा दुसरा भाग झाला. हो. सहसा टळेचा दुसरा भाग झाला. पहिला भाग काय? घडलंच पाहिजे, केलंच पाहिजे. ॲक्सिडेंट होणार आहे, होणार आहे. आता तुम्ही म्हटले, "नाही, नाही, मी जाताना शनिवार होता, पण मी भीमरूपी म्हणत गेलो होतो." अरे तिथं पडलंय ना. फ्रॅक्चर व्हायच्याऐवजी खरचटलं. खरचटलं. एवढा भाग. बरोबर. म्हणजे ते घडणार ते घड- घडणार. फक्त त्याची तीव्रता तुम्ही कमी कंट्रोल जास्त करू होते. शकता. म्हणून आपल्याकडे या साधनेला, उपासनेला हे आहे. म्हणून आपले वेगवेगळे व्रत वैकल्प्य आहेत, बरोबर. हे आहेत. हे नामस्मरण केल्याने आहे, जप नामस्मरण आहे. त्यामुळे तुमचं चित्त शुद्ध होत राहतं. हो. तुम्हाला परत एकदा सांगतो, की ह्या प्रकारामध्ये आपला जो देह आहे, हे 3 सत्वाचा आहे. बरं. सत्व, रज, तम. सत्व शुद्ध सत्व, रज, रज म्हणजे रंजन करणे आणि तम म्हणजे विभागणे, म्हणजे दोघांना पण किती आहे. म्हणजे तम म्हणजे काय? आळस. म्हणजे असं जे तुकारामाचा अभंग ते आपण सोडून द्या. पण ह्या जे साधन करा, सत्व म्हणजे सात्विक वृत्तीने वाढणारा. त्यामुळे त्याचे विचार सात्विक असतात, सगळं सात्विक असतात आणि तो मोक्षाला लवकर जाऊन जातो. पण गीतेमध्ये सांगितलं, सत्व गच्छति ऊर्ध्व. ऊर्ध्व दिशेला हो. म्हणजे उत्तरेकडे, उत्तरेकडे. म्हणजे मोक्षाकडे जाणारा असेल तो सत्वातला जाणे. तुम्ही जेवढं सात्विक व्हाल, तेव्हा वरच्या वरच्या स्टेजला तुम्ही जाल. रज म्हणजे काय? रंजन करा. बरोबर. म्हणजे मनाचं रंजन करा. आज मला काय वाटतं हे चांगलं आहे. मग तिकडे काय गाणं भक्ती म्हटली पाहिजे, हे म्हटली पाहिजे. माझं मन रंगलं पाहिजे. पण मन रंगल करताना सुद्धा मी त्या तत्वाशी प्रामाणिक राहतोय का नाही, हे बघायला पाहिजे. हे पाहायचं. माझं मत त्या चालीतच गुंतलं तर मग हरिमुखे म्हणा, हरिमुखे मका. मग पुण्याची गणना कोण करणार? मग हा प्रश्न बरोबर. येतो. म्हणून रंजनातून बाहेर पडायला लागतं. मग रंजातून सत्वात जायला लागतं आणि मग सत्वातून पुढे. पुढे. तसं यमामध्ये मग तमामध्ये काय आहे, की भेद पाहणे, विकल्प, संकल्प. आता तुम्हाला 2 गाड्या आहेत. कोणची गाडी घेऊ? ही घेऊ का ती घेऊ? कोणची कम्फर्टेबल वाटते? काय नाही, गाडी ती गाडी आहे. तो प्रवास तोच करणार आहे. शेवटी तुमच्या मनाला जे काय आवडतं तेच हां. तुम्ही बघता. आणि मला जेव्हा कम्फर्टेबल होईल आणि अरे
ठीक आहे त्याचं बरं झालं असतं ना असं वाटतं. पण दणके कम पडले असते. संकल्प विकल्प हा टाळायचा आणि हे परमेश्वरा तू मला जे दिलंयस त्याचा उपयोग करून मी तुझ्याकडे येतोय हा दृढ म्हणजे निश्चय हे साधन म्हणून वापरायचं परमेश्वर प्राप्तीसाठी. हा म्हणजे हे जे काही व्रतवैकल्य जप नामस्मरण आहे हे परमेश्वराकडे जाण्याची साधनं आहेत साधनं आहेत आणि त्याचा वापर करून आपण परमेश्वराच्या कडे जवळपास जाऊ शकतो. हा म्हणून परत आता शेवटी सर सांगतो की आपल्याकडे 2 डेफिनेशन सांगितलेत की धर्म आणि अधर्म. महाभारत का घडलं हा प्रश्न आहे. अगदी बरोबर. का घडलं? प्रत्येकाने धर्म सोडून वागले. म्हणजे कसं काय झालं आता? मग आपण 2 मोठाली उदाहरण घेतली की पांडव आणि कौरव. कौरवांनी काय केलं? पांडवांचंच राज्य हडप करण्याचा हडप प्रयत्न. करण्याचा प्रयत्न केला. हा धर्म आहे का अधर्म आहे? अधर्म आहे. अधर्म आहे हा, आहे का नाही? हो. तुमचं राज्य मी गडप करतोय म्हणजे काय होणार आहे? मी माझ्या चित्ताकडे जाण्याचा प्रयत्न आहे त्याच्यापासून मी लांब चाललोय. बरोबर. मग काय झालं जरुरी आहे? आता ते ह्याच्यामध्ये पण आहे कामधेनूची तुम्हाला काय जरुरी आहे? मी एवढ्या लोकांची पोटं भरेल. ते तू नको ठरवू. तुला काय पाहिजे आणि काय नाही हे त्यांनी ठरवलेलं. तू बळजबरी करून तर तू कॅप्चर करणार असेल तर तुला त्याचं फळ भोगायलाच लागेल. म्हणून हा अधर्म झाला. म्हणून धर्माची डेफिनेशन आपल्या वेदामध्ये एक सांगितली, जे कर्म तुम्हाला परमेश्वरापर्यंत पोहोचण्यास सहाय्यभूत होईल तो धर्म. आणि जे कर्म तुम्हाला परमेश्वराच्या पासून दूर लोटेल तो अधर्म. ही जर डेफिनेशन आपल्या डोक्यामध्ये बसली ना तर प्रत्येक कार्य धर्म आहे का अधर्म आहे हे आपलं ठरवता येईल. बरोबर. आणि मग मी कसं वागावं हे मला ठरवता येईल. मला वाटतं मी बऱ्यापैकी अगदी छान. सांगितलंय. म्हणजे आज एक पर्वणी मिळाली. श्रोते हो, आज पद्माकर जोशी काकांनी आपल्याला जीवन आपल्या जगण्याचं जे काही उद्दिष्ट आहे जन्माच्या बाबतीत, जन्म झाल्यानंतर जीवन जगताना माणसाच्या आयुष्यात ज्या घटना घडतात, कळत नकळत जी कर्म आपल्या हातनं घडतात त्याचे जे काय भोग आणि त्याच्या संदर्भात असलेली आपली फळं याच्या संदर्भात अतिशय सुंदर असं विवेचन केलं. त्यांच्याकडे बोलण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. म्हणजे अनेक गोष्टी अनेक क्षेत्रात त्यांचा अत्यंत मोठा नावलौकिक आहे. त्याचबरोबर त्यांनी ती सिद्धता पण प्राप्त केलेली आहे. अनेक विषय त्यांच्याकडे आपल्याला समजून घेण्यासारखे आहेत. तुमचा आजचा जर भाग तुम्हाला आवडला तर तुम्ही आम्हाला अनेक असे विषय आहेत की जे तुम्ही सुचवू शकता कमेंटमध्ये की तुम्हाला अजून कोणत्या विषयावर त्यांच्याकडनं विवेचन ऐकायचं आहे. असे काही विषय सुचवा की जेणेकरून जे तुमच्या आयुष्यात प्रगती करण्यासाठी आणि यशाचा मार्ग दाखवण्यासाठी तुम्हाला उपयोगी पडतील. तर सर्वांचे मनपूर्वक आभार. आजचा भाग हा अतिशय रंजक, कल्पक आणि अत्यंत छान पद्धतीने काकांनी खुलवला. त्याबद्दल मी परत त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि आजच्या या एपिसोडमध्ये सर्वांचे परत एकदा आभार मानून आजचा एपिसोड संपला असं मी स्वामी चरणी आजचा एपिसोड अर्पण करून आजचा एपिसोड संपवतो. धन्यवाद. परत भेटूया पुढच्या भागात नवीन विषय आणि नवीन पाहुणे घेऊन. परत एकदा धन्यवाद.